1 जानेवारी 2026 मध्ये होणार आहेत हे 7 मोठे बदल. तर कोणकोणते हे मोठे 7 बदल होणार आहे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरदास पवार. 1 जानेवारी 2026 पासून पहिला कुठला मोठा बदल होणार आहे पहा. बँक केवायसीचा नवीन नियम लागू. तर कोणता नवीन नियम लागू माहिती आहे का तुम्हाला? पूर्वी कसं होतं, 3-4 वर्षातून किंवा 2 वर्षातून फक्त तुम्हाला केवायसी करावी लागत होती. तर असा आता इथून पुढे असं न होता प्रत्येक वर्षाला म्हणजे प्रत्येक 12 महिन्याच्या आत तुम्ही केवायसी करणे बंधनकारक. नाही तर तुमचे खाते फ्रीज होऊ शकते किंवा तुमचे खाते बंद होऊ शकते. तुमचे जे बँक अकाउंट आहे ते तुमचे खाते बंद होते. तर तुम्ही 12 महिन्यातून एकदा केवायसी नाही केली तर. 2 नंबरचा मोठा बदल आहे, युपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट वाढणार. पूर्वी कसं होतं, युपीआय ट्रान्झॅक्शन म्हणजे कसे, तुम्ही गुगल पे असू दे, फोन पे असू दे, त्यावरून तुम्ही दिवसाला म्हणजे 24 तासाला 1 लाख रुपये तुम्ही ट्रान्झॅक्शन म्हणजे पाठवू शकत होता. तर आता ते वाढून ते 2 लाखापर्यंत लिमिट केलेले आहे. तर पूर्वी 1 लाखाचे ते आता 2 लाख रुपये तुम्ही 24 तासापर्यंत तुम्ही ऑनलाईन युपीआय ट्रान्झॅक्शन करू शकता. 3 नंबरला मोठा बदल आहे, वीज बिलात मोठा बदल. तर हा कोणता मोठा बदल आहे पहा. ज्यांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसवलेले आहेत अशांना वीज बिलामध्ये 15 ते 20% वीज बिलात कमी, म्हणजे ते 15 ते 20% तुमचे येणारे वीज बिल कमी होणार आहे. कधी होणार आहे तर तुम्ही तुमच्या घरात स्मार्ट मीटर बसवलं असेल तर. त्यानंतर चौथा मोठा बदल आहे, आधार आणि पॅन कार्ड, म्हणजे आधारला पॅन कार्ड लिंक न केल्यास काय होणार आहे, तुमची ई केवायसी सेवा बंद होणार आहे. कधी बंद होणार आहे? तुमची आधारला पॅन कार्ड लिंक न केल्यास. पाचवा मोठा बदल होणार आहे, गॅस एलपीजी सिलेंडरवर सबसिडी रूल लागू. आता पहा तो रूल कुठला लागू आहे पहा. व्हेरीफाईड म्हणजे जे शासनाने ठरवलेली व्हेरीफाईड बँक असणार त्या बँक अकाउंटमध्ये तुमच्या एलपीजी सिलेंडरचे ते पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर सहावा मोठा बदल आहे, सायबर फ्रॉड लॉ. हा सक्त म्हणजे एकदम कडक कायदा होणार आहे. उदाहरण तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता उदाहरणार्थ 5,000 रुपयाच्या वरती पेमेंट. आता कसं डिजिटल डिजिटल फ्रॉड भरपूर निघलेले आहेत. ऑनलाईन फसवणूक होती. 5,000 कट झाले, कशामुळे कट झाले, तर दिवसाला जर तुम्ही 5,000 पाठवले आणि नंतर आणखीन जर 5,000 जर असे झाले तर ते तुमचे पेमेंट ट्रॅक होणार आहे शासनातर्फे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फ्रॉड याच्यामुळे तुमचा पूर्णपणे नाहीसा म्हणजे कमी होणार आहे. त्यानंतर 7 नंबरला कोणता मोठा बदल आहे पहा. सरकारी योजनेचे फक्त एकच ॲप. पूर्वी कसं होतं, प्रत्येक सरकारी योजनेचे वेगवेगळे ॲप होते. तर असे न करता 1 जानेवारी 2026 पासून सरकारचे फक्त एकच ॲप येणार आणि त्याच ॲपवरून पूर्ण जे सरकारचे जे स्कीम असतात ते एकाच ॲपवरून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. उदाहरणार्थ लाडकी बहीण असू दे, तुमचे म्हणजे अशा असंख्य शासकीय योजना असतात. तुम्हाला फक्त शासनाच्या एकाच कुठल्या तरी या सरकारी योजनेचे एकच ॲप निघणार आहे 1 जानेवारी 2026 पासून. तर तुम्हाला समजलं असेल की 1 जानेवारी 2026 पासून कोणकोणते मोठे बदल होणार आहेत पहा. बँक आणखीन एकदा सांगतो, बँक केवायसीचा नवीन नियम लागू होणार आहे. त्यानंतर युपीआय ट्रान्झॅक्शन लिमिट वाढणार आहे. वीज बिलात मोठा बदल होणार आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक न झाल्यास तुमची ई केवायसी सेवा बंद होणार आहे. गॅस एलपीजी सिलेंडर सबसिडीवरती रोज लागू होणार आहेत. सायबर फ्रॉड लॉ सक्त होणार म्हणजे कडक होणार आहे. सरकारी योजनेचे फक्त एकच ॲप असणार आहे. तर हे मोठे बदल 7 मोठे बदल होणार आहेत 1 जानेवारी 2026 पासून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर जरूर सांगा. आणि नवीन असाल तर हरदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.